हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावनाज युनिवर्स 24 या यूट्यूब चॅनलमध्ये. आवाज थोडासा खराब आहे कारण जरा घसा बसला आहे आणि इथे मी स्वामींची मस्त पूजा वगैरे केली आहे आणि अगरबत्ती इथे मशीनपाशी नाही लावता येणार म्हणून इथे मी खाली लावली. जरा ही साडी मी काल रात्री अशी सोडून गेले होते, म्हणजे थोडीशी लेसला टिप मारायची बाकी होती. तर आत्ता आज आहे रविवार आणि इथे तुम्ही पाहू शकता किती वाजलेले आहेत. 11:15 वाजत आलेले आहे. संडे आहे, 5 तारीख आहे. हे पहा. आणि तुम्हाला मी मशीनचा म्हणजे कसा सेटअप केला आहे शॉपमध्ये हे तुम्हाला मी दाखवलं होतं, पुन्हा एकदा दाखवते. ती मशीन तिथं ठेवली आहे जॅकची नवीन, आणि ही पिकोफॉलची इथे एक मशीन घरी नेलेली आहे हे मी सांगितलं होतं. आणि इथे ब्लाऊज वगैरे आहे जे कटिंगचे करायचे, म्हणजे कटिंग करून ठेवलेले. याच्यामध्ये पण ब्लाऊज आहे कटिंगचे आणि ही पूर्ण पिशवी जी आहे ते यात पण कटिंगचेच ब्लाऊज आहेत सगळे. तर इथे पाहू शकता तुम्ही हे 5 ब्लाऊज जे आहे ते आहे आजचं टार्गेट. हे 5 ब्लाऊज आपल्याला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत द्यायचे आहे. आणि याच म्हणजे ज्यांचे हे 5 ब्लाऊज आहेत त्यांचेच ज्या साड्या आहेत ज्या तुम्हाला मी रात्री मी कंप्लीट केलेल्या आहेत ह्या साड्या पिकोफॉलच्या. तर जवळजवळ 8 साड्या आहेत. आता घडी मोडून नाही दाखवत कारण मग मला पुन्हा त्याची घडी वगैरे घालून ठेवावी लागेल. तर त्यांचेच आहेत हे ब्लाऊज. तर आपण हे ब्लाऊज जे आहेत 5 जे की दिसत आहेत तुम्हाला ते कंप्लीट करूयात. आणि शक्यतो टार्गेट तर फुल कंप्लीट करायचंच राहील कारण साधे सिंपल ब्लाऊज आहेत. आणि या ज्या साड्या दिसत आहेत तुम्हाला खुर्चीवरच्या, हे सगळ्या साड्या फॉल ब्लिडिंगच्या आहेत ज्या की संक्रांतीच्या अगोदर आपल्याला द्यायच्या आहेत. तर मी बऱ्यापैकी ब्लाऊज खूप सारे कट करून ठेवलेले आहे, त्याच्यामुळे जरा इथे तुम्हाला हे दिसेल. पण वरचे जे दिसत आहेत ना कप्प्यातले हे सगळे ब्लाऊज आहेत जे की पूर्ण करायचे आहेत. पण त्याच्या आधी आपल्याला फॉल ब्लिडिंग आणि ह्या राहिलेल्या साड्या कंप्लीट करून घ्यायच्या आहे. तर जसं की मी तुम्हाला आज दाखवलं की म्हणजे 5 ब्लाऊज आहेत ते ब्लाऊज ब्लिडिंग केलेले आहे. तर त्या मी तुम्हाला खोलून नाही दाखवल्या. 1 मिनटं, कारण मला पुन्हा सगळा पसारा लावून ठेवावं लागेल, त्याच्यामुळे मी तुम्हाला नाही दाखवल्या साड्या. तर जे 5 ब्लाऊज आहेत ते मी कंप्लीट करायला घेते. आणि ब्लाऊज साधेच आहे, सिंपल आहे. तर ते पूर्ण झाल्यानंतर कसे होतील हे मी तुमच्याशी शेअर करेन. तर आत्ता तर सध्या व्हिडिओ आणि पुन्हा व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया. या मशीनचा स्पीड आहे हे पहा, या पद्धतीने आहे. फुल हाय स्पीड मशीन आहे. या पद्धतीने आपली मशीन आहे जे की खूप छान आणि म्हणजे खूप छान वर्क करते. तर चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया. जरा आवाज जरासा बसल्यामुळे जरा बोलायला प्रॉब्लेम येतो, पण चला आपण आपला व्हिडिओ कंटिन्यू करूयात. हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर सकाळी मी तुम्हाला दाखवलं होतं की जे मला 5 ब्लाऊज शिवायचे. तर आता जरा गडबड गोंधळ झाला आहे, खूप उशीर झाला आहे, जवळजवळ 7:45 वाजले आणि दिवसभर गिऱ्हाईक पण खूप होतं. जरा खाली पसाराच आहे, पण जरा गडबडच मी तुम्हाला ते सगळे ब्लाऊज दाखवते कारण ते मला लगेच द्यायचे आहेत आत्ता. तर त्यातला हा एक पहिला ब्लाऊज आहे हा. आणि हां तर हे आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज. तुम्ही पाहू शकता या पद्धतीने डिझाईन आहे अशी. आणि सगळे ब्लाऊज सिंपल होते ॲक्च्युली. हे पण सिंपलच ब्लाऊज आहे सगळ्या ब्लाऊजला हुक वगैरे पण लावून झालेले आहे. आणि हा एक ब्लाऊज आहे प्रिन्सेस कटच होता हा सुद्धा सगळे. तर मी 5ही ब्लाऊज तुम्हाला दाखवते. आणि ॲक्च्युली मला नेमकं आहे ना आज कटलरीचं कस्टमर इतकं होतं ना की मला वेळच नाही मिळाला. पण तरी मी ब्लाऊज आत्ता ह्या वेळेस हुक वगैरे लावून ओके केले. हुका ॲक्च्युली मी नाही लावलेल्या, माझी एक ओळखीची आहे मैत्रीण तिनं लावल्या. आणि हा पण पाहू शकता प्रिन्सेस कटच ब्लाऊज आहेत ऑल, कारण माझे आता सगळे ब्लाऊज जाणार आहे त्याच्यामुळे म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. हा एक ब्लाऊज आहे प्रिन्सेस कट, सिंपल गोल गळा बॅकला. हा एक आहे स्काय कलरचा डीप नेक, लेस लावली मी याला फक्त पूर्ण प्लेन ब्लाऊज असल्यामुळे. आणि पुढे या पद्धतीने असा पाहू शकता प्रिन्सेस कट आहे. हे अशा पद्धतीने खूप छान बसतो, टक्स वगैरे दिलं ना मध्ये, खूप मस्त ब्लाऊज बसतो. हा एक आहे मग गोल गळा आणि शॉर्ट स्लीव्ज आहेत. हा एक आहे पाहू शकता.
काय आहे हुक नाही लावलेला आता व्यवस्थित आणि डीप गळा आहे पूर्ण असा आणि शॉर्ट स्लीव्ज आहेत याच्यासुद्धा. तर हा एक ब्लाऊज आहे. त्यानंतर हा एक ब्लाऊज आहे, डीप नेकच आहे, मेहंदी कलरचा ब्लाऊज आहे आणि जास्त काही डिझाईन नाही केलेली मी. डीप नेक आहे पुढे आणि या पद्धतीने असं प्रिन्सेस कट आहे हा. तर हे आहेत सगळे 5 ब्लाऊज आणि हा की जो त्यांचा माप असा होता, मी नाही शिवलेला आधी, पण त्यांनी एकखटी माझ्याकडे 5 ब्लाऊज टाकले होते आणि त्यांचे 5 ब्लाऊज मी हे पूर्ण आज कंप्लीट केले. हे आहेत ते 5 ब्लाऊज सगळे आणि हे ब्लाऊज झालेले आहेत आता. तर हे 5ही ब्लाऊज कंप्लीट झालेले आहे आणि हे ब्लाऊज मी त्यांचे स्टिच केलेले आहे. तर आता हे ब्लाऊज मी घरी घेऊन जाते, म्हणजे ते कस्टमर घरी येणार आहे, कारण मला उशीर झाला आहे. घर तर काही इथे जवळ असल्यामुळं काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि त्यांच्या जवळजवळ 8 साड्या होत्या, तर त्या सगळ्या 8 साड्यांना मी फॉल संध्याकाळी लावले होते. त्याच्यामुळं माझं जरा काम सोयीस्कर झालं, कारण मग फॉल लावल्यामुळं एवढा वेळ नाही लागला मला. तर चला आपण आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया. आता आज तर काही काम करणार नाही मी संध्याकाळी ब्लाऊज कट, कारण माझी तब्येत जरा बरोबर नव्हती आज सकाळी, आवाज पण जरा वेगळा येत असेल. तर चला आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना शुभरात्री आणि श्री स्वामी समर्थ.